प्रश्न वाचायला 1 मिनिटं, समजून घेण्यासाठी 2 मिनिटं आणि अशा प्रकारे गणितीय क्रिया करून हा प्रश्न सोडवण्यासाठी जर तुझे 10 मिनिटं जात असेल तर काय उपयोगच नाही. असले प्रश्न लय उडवायचे आपल्याला. आम जिंदगीमध्ये प्रश्न नसतो सोडवायचा. बघताशनी उडवण्यासाठी मेंटल जिंदगी फॉलो करायची असते. प्रश्न बघा काय दिसतो. एक रेल्वे काही अंतर कापण्यासाठी आपल्या नेहमीच्या वेगाच्या 6/7 वेगाने धावल्यामुळे 12 मिनिटे उशिरा पोहोचते. जर तीच रेल्वे हेच अंतर कापण्यासाठी नेहमीच्या वेगाने धावली असती तर तिला एकूण किती वेळ लागला असता. म्हणजे पूर्वी ज्या स्पीडने जाते ना त्याच स्पीडने जर धावली असती तर एकूण वेळ किती लागला असता ते अंतर कापण्यासाठी, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. पण ती थोडीशी स्लो चलते. स्लो का चलते बघ ना कशा प्रकारे. तर 6/7 अंश छोटा आहे आणि छेदस्थान मोठा असल्यामुळे 12 मिनिटे उशिरा चलते. मग लिहून टाक या ठिकाणी 6/7 आणि या ठिकाणी किती उशीर झालेला आहे. 12 मिनिटे उशीर झालेला आहे. 12 गुणिले 6 केले तू तर तुला तुझं उत्तर मिळतंय. आणि एकूण जर तुला वेळ किती लागलेला आहे म्हणजेच किती 6/7 या वेगाने जर धावली ती तर तिला वेळ किती लागला एकूण जर काढायचं असेल तर 12 गुणिले 7 कर, तुला एकूण वेळ मिळेल. आपल्याला केवळ विचारलं गेलेले पूर्वीच्या वेगाने जर धावली असती तर वेळ किती लागला असता. 12 गुणिले 6 72. हेच आपलं उत्तर आहे. तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट्स करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी फॉलो करायचं विसरू नका.